गायकवाड आमदार की समाजकंटक? पानसरेंच्या पुस्तकावरून वाद, कार्यकर्त्यांची धरपकड. संजय गायकवाडांची मुजोरी कायम. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 37 वर्षांपूर्वी लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक सध्या वादाचं कारण ठरलंय. एकीकडे समाज माध्यमांवर गायकवाडांच्या नावे पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची पोस्ट व्हायरल झाली आणि दुसरीकडे कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट गायकवाडांच्या घराजवळील जिजामाता स्टेडियमवर पुस्तकाच्या वाचनासाठी ठाण मांडलं. मात्र पुस्तक वाचनावेळी शिवाजी असा एकेरी उल्लेख केल्यास घडणाऱ्या गोष्टीची जबाबदारी आयोजकांनी घ्यावी अशी थेट धमकी गायकवाडांनी दिली. तर दुसरीकडे प्रशांत आंबींनीही पुस्तकात लिहिलेलंच वाचलं जाणार असं म्हणत गायकवाडांना प्रतिआव्हान दिलंय. विनयशीलतेने आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही ऐकणार आणि त्यामध्ये जर त्यांनी पुस्तक वाचताना छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला तर आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करणार. पण जर का एकेरी भाषेत आमच्या सगळ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचा प्रयत्न महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांच्या जर केला मग मात्र त्या ठिकाणी जर शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या तर याची जबाबदारी सगळी त्या आयोजकाची किंवा त्या पुस्तक वाचणाऱ्याची नाही. त्या पुस्तकाला ज्यावेळेला वाचण्याची सुरुवात होईल त्यावेळेला आत जसा कंटेंट असेल, जसा काही उच्चार असेल त्याच पद्धतीने त्याचं वाचन होईल. कारण की या पुस्तकाचा जो उद्देश आहे तो शिवाजी महाराजांचा अनादर करणे हा नसून, जसं आपण आईलाही आई म्हणतो म्हणजे काही एकेरी हाक मारत नाही, त्याप्रमाणेच त्या आई या भावनेतूनच हे पुस्तक लिहिलेलं आहे. दरम्यान बुलढाण्यातील राजकीय वातावरण तापल्यानं पोलिसांनी प्रशांत आंबींना नोटीस देत स्थानबद्ध केलं. तर दुसरीकडे आंदोलन स्थळावरून कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 10 मिनिटांमध्ये हे सगळं थांबवा, नाहीतर आम्ही पाहिजे ते करू. मोगलाई मारली आहे का, दादागिरी आहे का, कशा प्रकारचा शब्द तुम्ही वापरताय? मला असं वाटतं की हे पोलिसांचं वर्तन हे अत्यंत निषेधार्ह आहे. आम्ही आज 2 ठिकाणी आंदोलन केलं. तिथलं आंदोलन सुद्धा यशस्वी झालं आणि इथलं आंदोलन सुद्धा यशस्वी केलेलं आहे. फक्त पोलिसांनी अशा पद्धतीने जी दडपशाही केलेली आहे त्या दडपशाहीचा मी परत एकदा निषेध करतो आणि आंदोलन आमचं सुरूच राहणार. मात्र आंदोलन होऊनही गायकवाडांची मुजोरी काही कमी झालेली नाही. पानसरेंच्या पुस्तकातील शिवाजी या एकेरी उल्लेखावर आक्षेप कायम ठेवत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे या पुस्तकातील शब्द बदला अशी मागणी केली आहे. मात्र फडणवीसांनी हा वाद निरर्थक असल्याचं सांगून गायकवाडांना स्तंभी दिली आहे. तुम्ही पोलिसांच्या अंगावर सोडून जर करत असाल तर पोलिसांची कारवाई करणार आहे. देवेंद्रजी, आपण सक्षम मुख्यमंत्री आहात. अनेक कायदे आपण या राज्यात बदलले, अनेक पुस्तकातले लेख आपण बदलले. या पुस्तकाकडे इतके वर्ष दुर्लक्ष जरी असेल, आता जर त्याच्याकडे कोणाचं लक्ष गेले आणि जर तुमच्या मनाला पटत असेल की महाराजांचा अपमान होतो तर आपण या पुस्तकाची भाषा बदलली पाहिजे. शिवाजीच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करा. निरर्थक वाद उभा झालेला आहे. पहिल्यांदा तर हे लक्षात ठेवा की या देशामध्ये छत्रपती शिवरायांचा कोणी अपमान करू शकत नाही. आता हे जे पुस्तक लिहिलं गेलं आहे 1979 ला लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकावर भिडायचं, मला असं वाटतं की शुद्ध असामाजिक अशा पद्धतीचं, असंवेदनशील अशा पद्धतीचं हे कृत्य आहे. दरम्यान गायकवाडांच्या विरोधानंतर राज्यात या पुस्तकाची मागणी प्रचंड वाढली आहे. गेल्या 4 दिवसात तब्बल 10,000 प्रतींची विक्री झाली असून प्रकाशकांना पुन्हा छपाई सुरू करावी लागली आहे. म्हणजेच ज्या पुस्तकाला रोखण्याचा प्रयत्न झाला तेच पुस्तक आता घराघरात पोचू लागले. खरं तर विचारांची लढाई विचारांनी लढण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. मात्र कुणी जाणीवपूर्वक ठोकशाहीनं राबवत असेल तर त्याला जशास तसं उत्तर देणं गरजेचं असतं. म्हणूनच महाराजांच्या पुस्तकांवरून राजकारण करणारे हे लोकप्रतिनिधी आहेत की समाजकंटक? संजय जाधव, साम टीव्ही न्यूज, बुलढाणा.